गंगाला वरच्या गोठ्यातून खाली आणले, इथं शुभश्रीपाशी बांधले. तिला जायचं आता चरायला. तर थोड्या वेळाने जनावराला सोडायचे चरायला. लाईटीचा रोजच काहीतरी प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे ह्यांना गवत कातरून टाकले खायला. आज मला आवत आणायचे. आपल्या इथल्या तागाचं शेत आहे ना घरासमोरचं, परत डबल तिथं आवत आणायचे. त्याच्यामुळे मी आज आवत आणणार आहे. आज जनावराकडे पप्पा जाणार आहेत आणि मला पण लई कंटाळा आला होता जनावराकडं. म्हणजे काही काम नाही, काही नुसतं जनावरांना बघत उभं राहायचं. पाय दुखून येत नसते उभं राहायला. आपले जनावरं तर चालले चरायला, सोडलेत. हे इकडं महाग राणीच्या गळ्यातलं लाकूड काल हरवलं आहे माझ्याकडून. मला कळलंच नाही कुठं पडलं आणि काय आणि कधी पडलं हे पण माहीत नाही. तिला सापडलं तर घालायचं, नाही तर मी आज बनवून ठेवणार आहे तिला नवीन. चल हाय, मग उद्याच्याला तिला गळ्यात लावता येईल लोडणं. खिलेरी मात्र ह्या लाकडांना थंड झाली. आधी लय पळापळ करत होती, तर बरी लाकडांना जरा चालता येत नाही ना. चालताना बघा गुडघ्याला लाकूड लागतं ना, त्याच्यामुळे स्लो चालते. नाही तर खिलेरी लय मस्ती करते, म्हणजे कंट्रोल होत नाही. इकडचं पीक खाते तिकडचं पीक खाते. लाकूड घातल्यामुळे मग कंट्रोल होते. इकडं आऊत तयार करून झुपलं पण, आणि त्या 2 मुरडांना आऊत पाळी पण घातली. इथं याच्या आधी पण आवत आणले आणि डबल पण एकदा आवत आणायचे, म्हणजे गवत आहे ना जरा मोकळं होईल आईला वेचायला. आई आज म्हणली की हे मोठं गवत मी वेचून काढणार आहे म्हणून. मग बघू आता काय करते. आज आबाळ आलेलं आहे आणि गरमी पण लय होती. घाम तर लयच येतो आहे, कारण की वारं नाही ना, त्याच्यामुळे गरमी होती. आणि आज आवत आणायचं ह्या सगळ्या शेताला, म्हणजे जिथवर होईल तिथवर. गवत कसं मागच्या वेळेस आवत आणलं आणि आवत नुसतं खालूनच गेलं गवताच्या, तरी गवत तर परत चिटकलं जसंच तसं. त्याच्यामुळे आता आपलं घरचं मोठं आवत हाणतो आहे. मी ह्याला कसं थोडंसं गवत हालन जास्त आणखीन, मग हल्ल्यावर थोडं वर येईल. मग आई गोळा करणारे म्हणली. चला आता आवत आणून घेतो. आपल्या घरासमोरचं शेत आहे ना, तर तिथं आवत आणत होतो. अर्धा आवत आणले, अर्धा राहिले. जिथपर्यंत हिरवी लाईन आहे ना इथपर्यंतच आवत आणायचं. इकडं आपण नेपियर लावलेलं आहे. मागच्या वर्षी इथं लिंबुण्याचे झाडं होते ना, तर सारखे पक्षी राहायचे. कोकिळा तर दसऱ्यापर्यंत म्हणजे पोळ्यापर्यंत ओरडत होती कंटिन्यू. कोकिळा 2-3 कोकिळ्या हमखास राहायचे त्या झाडामध्ये. आणि पक्षी तर काय विचारायला नको, लय राहायचे पक्षी. चिमण्या वगैरे दुसरे पक्षी पण. आता आपल्या इथं पण चिमण्यांनी घरटे बनवले 2-3 चिक्कूच्या झाडावर. गेल्या वर्षी लय घरटे होते इथं. आता झाडं कमी झाले ना, पाखरं कमी झाले इथले. आपल्याला लिंबूने झाडं काढायचे नव्हते, पण मागच्या वर्षी दुष्काळ पडला होता ना, मग वाळले होते. मग वाळल्यामुळं काढले आपण. तर चला, मी स्लॅबवर आलो होतो. इथं डाळ वगैरे काय वाळू घातली का बघायला आलो होतो. थोडा पाऊस यायला लागला होता थोडा, पण डाळ वगैरे तर नाही. आता जातो आहोत ठाण्याला. बैलांना पण तेवढाच विसावा झाला, 5-10 मिनटाचा. या शेतात आहे ना आपण नेपियर लावला होता हिरवा, तर तो नेपियर पण आलेला आहे. बघा असा उगवला एवढा. हा उगवला आहे, समोरचा उगवला नाही. कदाचित कोवळा असेल किंवा मध्ये उगवत असेल. इथं उगवला आहे, समोरचा उगवला आहे. असा नेपियर पण उगवला आहे. हे बघा इकडं धने आहेत, धने पण आलेत. मागल मी नव्हतो त्यावेळेस मोठा पाऊस पडला ना, धन्याला थोडा मार लागला आहे. त्याच्यामुळे थोडे सुकून गेलेत धने, म्हणजे त्याचे पानं फाटलेत धन्याचे. मोठ्या पावसाचा मार लागला होता. छोटं पीक आहे ना त्याच्यामुळं. हरण्याला ठेवली होती कुट्टी खायला, सारखं ओरडतोय. कुट्टी बी सांडलेली आहे मोठी. तर आभाळ तर आलेलं आहे आणि पाऊस येतोय टिपका छोटा. इथलं आवत आणायचं तर झालं आहे समोरचं. तर बैलांना खायला टाकले. आता थोडंसं खाल्लं ना बैलांनी, परत आवत धरायचं आहे. तोपर्यंत पाऊस नाही येऊ, कारण पावसाचं वातावरण लय वेळ झालं. अधूनमधून टिपका येतोयच पाऊस. इकडं वासरू लय खराब झाले. त्याला इकडं खायला टाकले खाली. दुपार केली, बैलांनी खाल्लं, मी जेवण वगैरे केलं. आव तिकडे घेऊन आलो की थोडा पाऊस यायला सुरुवात झाली. आव झोपल्यापासून थोडा म्हणजे आव हाणावं की सोडावं हेच कळा ना. पण आता हाणून घेतो, कारण की उद्याच्याला पण पाऊस येत राहिला ना उद्या परवा, मग वापसा यायचं नाही लवकर. इकडं ते छोटेले वासरं बांधलेत बांधाला खायला. आणि ज्या जरशा आहेत ना त्या भैया इकडं डाळिंबात चारतोय. तर चला आता मी आवत हाणून घेतो मोसंब्याच्या शेतात. या मोसंबी शेतात कढीपासून आवत हाणत आलो आहे.
जे पट्टे मोसंबीच्या मध्ये मध्ये अवथानात आले इथपर्यंत. आता सोडतो. पाऊस तर टिपका कंटिन्यू चालू आहे. बैल भिजलीत आणि मी पण भिजलो आहे. आता पाठीमागचं अवथानून झालं आहे, म्हणजे अर्ध छानले. आता 6:15 वाजलेत म्हणून आऊत सोडणार आहे मी. आता आऊत साईडला घेतले, आता सोडतो आहोत. लवकर सोडायचं आहे कारण परत त्या वासरांना न्यायला यायचं आहे, वासरांना घरी घेऊन जायचं आहे. हरण्याला पाणी पाजायला उशीरच झाला. 6:30 वाजले बिचाराला पाणी प्यायला. आपले जनावर आलेत मग आज चरून. मी अवथानं हाणत होतो तेव्हाच पप्पा आले. फुल जगली गंगा. हरण्या बैलांनी दिवस मावळेपर्यंत काम केले म्हणून आता त्यांना ठेवलं खायला. जमिनीला इकडं बाहेर ड्रममध्ये ठेवलं आहे. तर गवत मी बारकाला कट केलं आहे. चला आता आईचं तर घरातच स्वयंपाक चालू आहे आणि बाकी शेतातले वगैरे सगळे कामं तर झालेले आहेत. आता टाईम झाला आहे 7 वाजलेत. धारा वगैरे काढून झाल्यात सगळ्या. मोते चल इकडे, मोते इकडे चल. इथं चपाती तिकडे इकडं. अरे चला आले परत घेऊन जाईल. तो तेवढी चपाती खाऊन येईल, परत येईल. एवढी घेऊन जाईल खाली पडलेली आणि ही घेऊन जाईल. मोत्याला रात्री मोकळं सोडलं होतं, त्याने दुसरं राहिलेलं जोतं म्हणजे बैलांच्या गळ्याला बेल्ट असतो ना, तर तो बेल्ट तोडला त्याने रात्री. दुसरा राहिलेला तो नुकसान करतोय. माझी तर इच्छा नव्हती त्याला सोडायचं, पण पप्पा म्हणले राहू दे, करू दे नुकसान, 1-2 दिवस करेल म्हणून. तर माझी तर इच्छा नव्हती आज त्याला सोडायची. मोत्या चल इकडे, चल मोत्या चल इकडे, घे चपाती घेऊन जा. पण तो परत येईल, खाली पडलेली पण घेऊन जाईल. आता खातोय की तिकडे ठेवतोय काय माहीत. ए खाली बघ, खाली बघ, खाली मोत्या खाली बघ. पळ तिकडे, पळ मग पळ. खाली बघ, खाली. हा जातं घेऊन जा. वासन सापडतोय तर चपाती. तिकडे चिमण्याला ना बैलगाडीला बांधलेलं आहे. थोड्या वेळाने त्याला मी झोपता वेळेस त्याला तिकडे त्याच्या जागेवर बांधणार आहे, कारण खाली थोडंसं पाऊस आल्यामुळे ओलं आहे ना. पण तो खातोय तोपर्यंत राहून देणार आहे तिकडं. बैलांना कसं दिवस मावळेपर्यंत काम केलं ना, मग रातच्याला उशीर होतो खायला. हे आलं बघा, घेऊन जाईल.